मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये एक जॅकपॉट एक्सपायरी जी आहे ती आपल्याला अपेक्षित आहे, परंतु ती 24,048च्या लेवलला ब्रेकआउट झाल्यानंतर नाही येणार आहे. मला असं का वाटतंय आणि काय उद्याच्या दिवसाचे एक्सपायरी ट्रॅप्स तुमच्यासाठी वेट करतात एक रिटेल ट्रेडर म्हणून, त्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. एक्सपायरी आहे. एक्सपायरी म्हणलं की ओव्हर ट्रेडिंग आलं आणि ओव्हर ट्रेडिंग म्हणलं की मार्केटमध्ये लॉसेस आले. उद्या कुठे कुठे तुम्ही लॉस करण्याचे चान्सेस आहेत याच्याबद्दल आज बोलणार आहोत. त्यालाच आपण नो ट्रेड झोन म्हणणार आहे. तुमच्याकडे उद्या 100 कारणं असतील कुठे कुठे एंट्री करायची, परंतु मी असा एक झोन सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करायची नाहीये आणि त्याच्यामुळे साईडवेज मार्केट पासून तुम्ही वाचू शकता. सोबतच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत शेअर करत राहतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील हाच माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्णपणे पहा, कारण की इन्स्टिट्यूशनल लर्निंग करत असताना याच्यामधला कुठलाही एक पार्ट तुमच्याकडून चुकला तर ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला समजून सांगतोय, ज्या पद्धतीचा सेटअप समजून सांगतोय, त्यातला अर्धा पार्ट तुमच्याकडून मिस होईल आणि अभिमन्यूचं जसं झालं तशा पद्धतीचं अर्ध नॉलेज जे आहे ते तुमच्याकडे राहील. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि माझ्या लेवल सोबत. परंतु उद्या किंवा भविष्याबद्दल बोलायचं झालं तर प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये काय घडलंय हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे हे पाहूयात पहिल्यांदा की आज मार्केटमध्ये कशा पद्धतीचा व्हॉल्यूम ट्रेड झालाय आणि त्याच्यावरून प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करूया टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे की उद्या मार्केट आपलं कशा पद्धतीचं राहू शकतं. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की जे आहे व्हिडिओजला लाईक अँड कमेंट नक्की करा. पुढचे व्हिडिओज तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवेत हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करूया आपण आज मार्केटमध्ये काय झालंय याच्यासोबत. तर पहिल्यांदा तुम्हाला इथे एक 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती मित्रांनो पाहायला मिळते अशा पद्धतीचे, आणि ही लेवल मी तुमच्यासोबत सपोर्ट म्हणून जी आहे ती शेअर केलेली होती. बऱ्याच लोकांना असं वाटेल की 5 मिनिटाचा आजच्या दिवसाचा डे लो आहे म्हणून मी ही ट्रेंड लाईन दिली होती का, तर तसं नाहीये. ही लेवल मी तुमच्यासोबत जी शेअर केलेली होती ही प्री मार्केट व्हॉल्यूम अनालिसिस नुसार शेअर केली आणि मार्केट ओपनिंगच्या अगोदर शेअर केलेली होती. त्यावेळेला ही कॅन्डल बनलेली सुद्धा नव्हती आणि त्याच्या बेसिसवरती हा सपोर्ट मी तुमच्यासोबत शेअर केला होता की आजच्या दिवसाचा इंट्राडे सपोर्ट आहे. ह्या लेवलला ब्रेकआउट आज येऊ शकतो असं मला अपेक्षित होतं आणि ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. परंतु ह्या रेंजमध्ये जे आहे ते पूर्ण दिवसभर मार्केट जे आहे ते साईडवेज राहिलं. परंतु इथे ह्या लेवलपासून एक चांगला व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळतो. हे माझ्या एका हिरो झिरोच्या स्ट्रॅटेजीवरती बेस्ड आहे. हा ट्रेड मी तुमच्यासोबत शेअर देखील केलेला होता. 24,100 ची सीई 34 रुपयाला घ्यायला सांगितली होती. 67 रुपीजला आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळते. खूप चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. ही एक ऑपरेटर लेवलची स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी मी एक्झॅक्टली तुमच्यासोबत जे हे एक्झाम्पल सुद्धा मी त्या स्ट्रॅटेजीत इन्क्लूड केलेलं आहे आणि लाईव्ह तुम्हाला पाहता यावं म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा पोस्ट केली. मी एक सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आहे आणि त्याच्यामुळे मी सरळ तुमच्यासोबत स्क्रिप्ट सुद्धा शेअर करू शकतो, कुठल्या प्राइसला बाय करायचे, कुठल्या काय प्राइसला सेल करायचे, आणि ते आज मी केलेलं होतं तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवण्यासाठी. आणि ही स्ट्रॅटेजी शनिवारी येत्या शनिवारी तुम्हाला पाहायला मिळेल 7 वाजता आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. त्यामुळे देखील अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब केला. एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. मार्केट ओपनिंगच्या अगोदरच मी सांगितलेलं या लेवलला ब्रेकआउट नाही गेला तर अप ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकेल. ऑपरेटरच्या फुटप्रिंट्स खूप चांगल्या पद्धतीने आज आपण कॅच केलेल्या पाहायला मिळतात. आपण हे देखील का पाहत असतो की थोडंसं आपलं कॉन्फिडन्स देखील गेन होतो की आपण जे काही करतोय ते राईट डायरेक्शन मध्ये चाललेलं आहे. आता मार्केट ओपन तर आज सकाळी झालं, पण कालच मी तुमच्यासोबत लेवल शेअर केली. पिन पॉईंट त्या लेवलला रेजिस्टन्स पाहायला मिळतोय आणि त्याच लेवलला सपोर्ट पाहायला मिळतोय. निफ्टी ह्याच रेंजमध्ये पूर्ण दिवसभर ट्रेड करताना पाहायला मिळतंय आणि व्हॉल्यूम आल्यानंतर एक पटकन ब्रेकआउट आपल्याला आज आलेला पाहायला मिळतोय. याचा अर्थ निफ्टी सोबत सुद्धा आपल्या लेवल्सनी खूप मॅजिकल पद्धतीने काम केलेलं आहे. बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर खूप जास्त गॅप अप ओपनिंग झाली. पहिली कॅन्डल खूप मोठी बनून आली. त्याच्यानंतर थोडंसं आपल्या लेवल 4ला त्यांनी रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन सपोर्ट म्हणून काम केलं आणि निफ्टी सारखीच बँक निफ्टी सुद्धा साईडवेज राहिली आणि एंड ऑफ द डे एक ब्रेकआउट आला. आता हे झालं कालच्या आपल्या ज्या काही लेवल्स होते त्याच्यासोबत किंवा जे काही आपण इन्स्टिट्यूशनल व्हॉल्यूम आज डिस्कस केलंय त्याच्या बेसिसवरती. थोडंसं आता डेली टाइम फ्रेमवरती तुम्हाला घेऊन जातो आणि त्याच्यावरती डिस्कस करूयात मार्केटचं सेटअप कशा पद्धतीचं असणार आहे. जर कोणी नवीन व्ह्यूअर असतील त्यांना माहित नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की मला असं वाटतं की 30,000ला निफ्टी जे आहे ते लवकरच टच करणार आहे आणि इथं आपण जे आहे ते प्रिडिक्शन तुमच्यासोबत शेअर केलं तर तो व्हिडिओ जाऊन पहा, ज्याच्यामध्ये हे सगळे टेक्निकल अनालिसिसचे सेटअप तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. आता निफ्टीला डेली टाइम फ्रेम वरती जर तुम्ही पाहिलं तर थोडीशी पिन जी असते टाचणी एवढी सुद्धा तुम्हाला इथं वीक पाहायला मिळत नाही. वरच्या साईडने शॅडो पाहायला मिळत नाहीये. म्हणजे एकदम बुलिश क्लोजिंग आज आपल्याला
आलेले पाहायला मिळते आणि सेम गोष्ट जी आहे ती बँक निफ्टी सोबत सुद्धा आहे. याला सुद्धा टाचणीच्या टोका एवढी सुद्धा जी आहे ती आपल्याला वीक पाहायला मिळत नाहीये. एकदम बुलिश क्लोजिंग जे आहे ते दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की मार्केट कधीच असं सरळ वरती जात नसतं. मार्केट जे आहे ते नेहमी वेव्स क्रिएट करत असतं. अशा पद्धतीचा सरळ मूव्ह कधीच येत नाही. ते असं वेव्स जे आहे ते करत वरती जात असतं. त्यामुळे बिंग इंट्राडे ट्रेडर्स आपण सरळ अशी पोझिशन्स कधीच होल्ड करत नाही. आपण अशा ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या नेहमी शोधत असतो आणि त्याच्यामुळे जरी 30,000चं टार्गेट आपल्याला असेल तरी आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स नाही आहोत, आपण इंट्राडे ट्रेडर्स आहोत. याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. सरळ निफ्टीची 500,000 पॉईंट लांबची आता तुम्हाला ब्रोकर अलाव नाही करणार, पण एक उदाहरण देतो की ती बाय करून होल्ड करून बसायचं नाहीये ह्या शेवटी की मार्केट वरती जाणार आहे. इंट्राडे ट्रेडर्स आहोत आपण, छोटे छोटे स्कॅल्प करत जे ते त्याच्या आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक करत असतो. आता तुमच्याकडे 100 कारणं असू शकतील उद्या, कारण की उद्या एक्सपायरी डे म्हणजे तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करणार आहे. त्याच्याबरोबरच उद्या जो आहे तो एक्सपायरी डे असल्या कारणामुळे मल्टिपल ट्रेड्स करणार आहे. 100 स्ट्रॅटेजी सुद्धा असतील तुमच्याकडे ट्रेड करण्यासाठी, पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठे ट्रेड करायचं नाहीये, कारण की तो ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. त्याच्यामध्ये साईडवेज होऊ शकते निफ्टी किंवा मग त्याच्यामध्ये जास्त व्हॉलटाईल होऊ शकते. दोन्ही केसेसमध्ये जे आहे ते तुमचे स्टॉप लॉसेस जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता एक्सपायरीमध्ये काय काय चुका करतात मेनली लोक, ह्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. त्याच्यापासून कसं वाचायचं ह्या ट्रॅप्स पासून काही लाईव्ह एक्झाम्पल सहित सांगितलेले आहे. आता जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून उद्या त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीयेत आणि तुमचं कॅपिटल जे आहे ते लॉस होण्यापासून वाचणार आहे. तर नो ट्रेड झोन राहणार आहे आपला 24,060 ते 24,000च्या मध्ये. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. ह्या राऊंड अप लेवल्स नाहीयेत मित्रांनो, ऑड नंबर्स आहेत, ते लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. स्क्रीनशॉट घ्या, थोडंसं झूम करा, लेवल क्लिअर दिसतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर ह्या लेवल तुमच्या चार्टवरती नक्की मार्क करून ठेवा. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या आणि दोन्ही साईडच्या म्हणजे खालच्या साईडच्या आणि वरच्या साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात. त्यामुळे देखील ह्या तुमच्या चार्टवरती असायला हव्यात, जेणेकरून मोठं गॅप डाऊन ओपनिंग झालं तर आपल्याला रिव्हर्सल कुठं आहे हे आयडेंटिफाय करता येऊ शकेल. समजा हा रेजिस्टन्स आपण डिस्कस केलाय की ह्याच्यावरती निफ्टी बँक निफ्टी बुलिश राहू शकते, तर किमान अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. व्हिडिओमध्ये आतापर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल की माझा उद्याच्या दिवसाचा व्ह्यू जो आहे तो बुलिश आहे. पण काही कारणास्तव जर तो बुलिश व्ह्यू नाही झाला तर मग उद्या मार्केट बिअरिश झालं तर काय करणार. तर त्यासाठी बॅकअप म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लॅन बीच्या अनुषंगाने मी ते लेवल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता उद्या 24,000ची थोडीशी राऊंड अप लेवल आहे, त्याच्यामुळे मार्केट सरळ खाली जाणार नाही. याला फेक ब्रेकआउट देऊन थोडंसं वरती उचलण्याची शक्यता आहे. हा सुद्धा एक पॉईंट तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी. उद्या 24,060ची इम्पॉर्टंट लेवल माझ्यासाठी राहणार आहे, ज्याच्या वरती निफ्टी जे आहे ते बुलिश राहू शकते. जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं होतं 24,048च्या वरती जे आहे ते निफ्टी बुलिश राहू शकते आणि त्याच्यामुळे थोडेसे काही पॉईंट्स बफर करून ही लेवल मी इथं कन्सिडर केलेली आहे, जी की 24,060ची राहील. 24,125, 24,204, 24,294 आणि 24,392 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,000च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,924, 23,858, 23,780 आणि 23,773 या इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता बरेच ट्रेडर्स किंवा मोस्टली ट्रेडर्स बँक निफ्टीवरती प्रीमियम महाग असतात म्हणून ट्रेड करत नाही, हे मला माहिती आहे. तरी देखील व्हिडिओमध्ये मी ह्या लेवल, मला सुद्धा मेहनत लागते अनालिसिस करून जे आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी, पण तरी देखील मी अनालिसिस करत असतो, कारण की मला असं वाटतं की ह्या लेवल सुद्धा पाहण्याची सवय तुम्हाला असावी, जरी तुम्ही याच्यावरती ट्रेड करत नसाल तरी देखील. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स हे निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत आणि बँकिंग सेक्टर सुद्धा बऱ्याचदा डिसाईड करतं निफ्टीची डायरेक्शन काय असणार, कारण की बँकिंग सेक्टर इनडायरेक्टली आपल्या इकॉनॉमीला सुद्धा रिप्रेझेंट करत असतं. त्यामुळे जरी आपण निफ्टीवरती ट्रेड करत असलो तरी बँक निफ्टीवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. बँक निफ्टीचा 55,400 ते 55,270चा उद्याचा नो ट्रेड झोन राहील, ज्याच्यामध्ये बिंग ऑप्शन बायर आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 55,400च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 55,564, 55,796, 55,965 आणि 56,161 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 55,270च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 55,095, 54,921, 54,766 आणि 54,606 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील.
मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स डिस्कस केलेले आहेत, उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी काही ना काही इन्स्टिट्यूशनल टाईप तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच इन्स्टिट्यूशनल लर्निंगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.